दिवेश, तू का रडत आहे असं म्हणत रमेश घाईघाईने पुढे आला आणि त्याने आपल्या मुलाला छातीशी लावले आणि त्याला विचारपूस करू लागला की काय झाले. तेव्हा दिवेश त्याला म्हणाला, बाबांनी मला मारले. ते मला शेजारच्या घरी भाजी मागण्यासाठी पाठवत होते आणि मी नकार दिला म्हणून त्याने एवढ्या सफाईने आपल्या वडिलांना खोटं सांगितले की ते पाहून त्याचे आजोबा आश्चर्यचकित झाले. ते खरी गोष्ट सांगण्याच्या आधीच त्याने आपली सफाई दिली होती. त्यामुळे शामराव काहीही बोलले नाही. पण त्यांचा मुलगा रमेश रागातच त्यांच्याकडे पाहू लागला. तो आपल्या वडिलांना म्हणाला की तुमचे डोके ठिकाणावर आहे का? एवढ्याशा कारणावरून तुम्ही माझ्या मुलाला मारले आहे. आजपर्यंत मी त्याच्यावर कधीही हात उचलला नाही आणि तुम्ही त्याला एवढ्या जोरात मारले. तेव्हा त्यांच्या दोन्ही सुनाही रागातच त्यांच्याकडे पाहू लागल्या. त्यांची मोठी सून म्हणाली, आता तुमचे वय झाले आहे, त्यामुळे तुमचं डोकं खराब झालं आहे. जर उद्या उठून आपल्या मुलांनी त्यांना काही आणून दिले नाही तर ते त्यांचे गळेही कापतील, असे ती रागाच्या भरात त्यांना म्हणाली. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा. आता मी 1 मिनिटही त्यांच्यासोबत या घरात राहू शकत नाही. त्यांनी माझ्या मुलावर हात उचलला आहे. रमेशची पत्नी नाटक करून रडू लागली. या गोष्टीचा शामराव यांना खूप राग आला. ते म्हणाले की काही निरर्थक बडबड करू नका. आधी मला तर विचारा की काय झाले आहे. हा मुलगा खोटं बोलत आहे, याचे तुम्ही ऐकू नका. त्याला तर मीच सांगतो की खरं काय असते आणि खोटे बोलण्याची शिक्षा काय होते. त्यांनी दिवेशकडे आपले पाय वळवले. त्याचवेळी रमेशलाही खूप राग आला. तो आपल्या मुलाच्या पुढे येऊन उभा राहिला आणि रागाच्या भरात त्याने शामरावांवर हात उचलला आणि म्हणाला की बस आता, खूप झाले आहे. तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आता माझ्या मुलावर हात उचलू शकत नाही. तुम्ही असं समजू नका की मी काहीही करणार नाही. असेही मी तुमच्यामुळे उबगलो आहे. रोज तुमचे काही ना काही नाटक असते. कधी सुनांवर रुबाब करता तर कधी नातवंडावर. कधी तुम्ही जेवणाला नावं ठेवतात तर कधी धुतलेल्या कपड्यांना. तुम्हाला प्रत्येक काम वेळेवर हवे असते. तुमचे नाटक तर संपतच नाही. रमेशने आपल्या वडिलांना बोलताना जराही विचार केला नाही. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि रमेशसोबत त्याचा लहान भाऊसुद्धा त्यांना बोलत होता. त्यांची आई तेथे उभे राहून त्यांच्याकडे पाहतच राहिली आणि त्यांना म्हणाली, तुम्ही हे काय करत आहात? आपल्या म्हाताऱ्या वडिलांवर हात उचलताना तुम्हाला लाज वाटत नाही का? तुमचे पालनपोषण केले, तुम्हाला चांगले शिक्षण दिले, मोठे बनवले आणि आज तुम्ही त्याच हाताने त्यांची इज्जत काढत आहात. रमेश मोठाने म्हणाला की जर आज यानंतर माझ्या मुलांना कोणी हात लावला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मी ते हात तोडून ठेवेल. मुलाच्या अशा बोलण्यावर त्यांची आई त्यांच्याकडे एकटक पाहू लागली.